धारावी सोशल मिशनतर्फे मेरे सपनों की धारावी आर्ट कॉन्टेस्ट आयोजित करण्यात आलं। या स्पर्धेत वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। एवढंच नाही तर प्रौढ महिलांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतल्याचं पाहायला मिळालं। यावेळी विद्यार्थ्यांनी झोपडपट्टी मुक्त शहर कसं असावं, कमी जागेत त्रिकोणी शौचालय कसं असावं, एवढं काय तर मुलींनी इको फ्रेंडली सॅनिटरी नॅपकिन कसं बनवता येईल याबाबत प्रोजेक्ट सादर केल्याचं पाहायला मिळालं। त्यांची चित्रकला स्पर्धा सुरू झालेली होती। तसंच त्यांनी जे वैज्ञानिक मॉडेल वगैरे ठेवले तर तेही मी बघितले आणि आज गेले अनेक वर्ष मी अशा स्पर्धांमध्ये म्हणजे बघत आलेलो आहे। तर याच्यात एक मला गोष्ट जी आहे जी अगदी खूप जाणवली आणि ती म्हणजे की ह्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये मुलांनी स्वच्छतागृहांवरती केलेले जे एक त्यांचे विचार आहेत ते समोर मांडले। आत्ताच माझ्यासमोर एक मुलांनी असं दाखवलं की त्रिकोणीय शौचालय म्हणजे कमी जागेमध्ये जास्तीत जास्त स्वच्छता ठेवता येणार कसं ठेवता येईल अशा पद्धतीचा त्याचा प्रोजेक्ट आहे। आणि हा जो आहे तो एकतर म्हणजे की त्यांना स्वच्छता हवी आहे हे फार स्पष्टरित्या आपल्याकडे समोर येतं आहे। पैमाने पे अरेंज किया गया है एंड रियली बहुत ही टैलेंटेड बच्चे हैं, अच्छी तरह ऑर्गेनाइज किया है। अभी साइंस एंड आर्ट का कॉम्बिनेशन वो भी बहुत बढ़िया है और जो जो वो लोग का टैलेंट एंड हार्ड वर्क एंड इतना शॉर्ट टाइम में करना तो रियली लवली। आई फील रियली ऑनर टू बी पार्ट ऑफ दिस इवेंट एंड हम अदानी दा जो प्रोजेक्ट है वो बहुत ही अच्छा कर रहा है। तर लेखन, वाचन, गणित, बेरीज, वजाबाकी, इंग्रजी ABCD, इंग्रजीचे शब्द वगैरे त्यांना येतात। पण आता पुस्तकामध्ये चित्र असतात, कधी कधी प्रोजेक्ट करायचे असतात, मग त्यांना ते चित्र काढून दाखवावं लागतात। मग त्यांना चित्र येत नव्हतं म्हणून थोडंसं चित्र शिकवलं आणि मग राखी मॅडमने सांगितलं की तुम्ही पण स्पर्धेमध्ये भाग घ्या। मग लगेच आम्ही भाग घेतला। आमच्या काय मनात वगैरे नव्हतं असं भाग घ्यायचं, पण अचानक आम्हाला असं बोलवणं आलं म्हणून मी महिलांना घेऊन आले।